नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. NAVS आणि स्कॉलरशिप 2024-25 साठी विषय गणित उपघटक आहे वर्तुळ जीवा कंस. या वर्तुळाचे काही महत्वाचे गुणधर्म आणि त्यावरील काही उदाहरणे व त्यांच्या ट्रिक्स आज आपण यामध्ये शिकणार आहोत. वर्तुळ आणि वर्तुळाचे घटक. ओ केंद्र असलेले एक वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे. वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणारी रेषा वर्तुळाची त्रिज्या असते. PQ हा व्यास आहे, म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा आणि वर्तुळाच्या केंद्रातून जाणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाचा व्यास आहे. RS हा रेषाखंड, वर्तुळावरील कोणतेही दोन भिन्न बिंदू जोडणारा रेषाखंड त्या वर्तुळाची जीवा असते. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा वर्तुळाचा व्यास PQ असतो. लघुकंस. या वर्तुळावर X आणि Y हे दोन भिन्न बिंदू घेतले. PXA हा लघुकंस आहे. त्यानंतर RYS हा लघुकंस आहे. AQ हा लघुकंस आहे. QS हा सुद्धा लघुकंस आहे. PR हा सुद्धा लघुकंस आहे. म्हणजे वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. प्रत्येक भागाला अर्धवर्तुळ कंस म्हणतात आणि अर्धवर्तुळ कंसापेक्षा लहान असणाऱ्या कंसाला लघुकंस असं म्हणतात. त्यानंतर विशाल कंस PAS कंस PAS हा विशाल कंस आहे. त्यानंतर कंस AQP हा विशाल कंस आहे. कंस RXQ हा विशाल कंस आहे. म्हणजेच अर्धवर्तुळ कंसापेक्षा मोठा असणाऱ्या कंसाला विशाल कंस असे म्हणतात. अर्धवर्तुळ कंस PXQ हा अर्धवर्तुळ कंस आहे आणि PYQ हा सुद्धा अर्धवर्तुळ कंस आहे. केंद्रीय कोन. वर्तुळ कंसाने केंद्राशी केलेल्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. कोन POQ हा केंद्रीय कोन आहे. त्याचप्रमाणे कोन AOQ आणि AOP हे केंद्रीय कोन आहेत. म्हणजे कंस AQ न वर्तुळाच्या केंद्राशी केलेला कोन AOQ आणि कंस PXA या कंसाने केलेला केंद्रीय कोन कोन AOP असे केंद्रीय कोन आहेत. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म. O केंद्र असलेल्या वर्तुळात AB ही वर्तुळाची जीवा आहे आणि या जीवा AB वर केंद्रातून OP हा लंब काढलेला आहे. जर जीवा AB लंब रेख OP असेल तर रेख PA आणि रेख PB एकरूप होतात. रेख PA एकरूप रेख PB. जे PA आणि PB हे एकरूप असतात. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. हा वर्तुळाच्या जीवेचा महत्वाचा गुणधर्म आहे. जर वर्तुळाच्या जीवेवर वर्तुळ केंद्रातून जर लंब टाकला तर तो जीवेला दुभागतो, जीवेचे दोन समान भाग करतो. म्हणजे PA आणि PB समान असेल. जर AB 20 असेल तर PA 10 येईल आणि PB सुद्धा 10 येईल. पुढील गुणधर्म आपण बघूया. O केंद्र असलेल्या वर्तुळात AB ही जीवा आहे. P हा
जीवा एबीचा मध्यबिंदू आहे. रेख पीए एकरूप रेख पीबी, कारण पी हा एबीचा मध्यबिंदू आहे म्हणून रेख पीए एकरूप रेख पीबी असते. जर केंद्र ओ आणि मध्यबिंदू पी जोडला, जर केंद्र ओ आणि मध्यबिंदू पी जर जोडला तर जीवा एबी लंब रेख ओपी होते. जे जर जीवेचा मध्य आणि वर्तुळाचा केंद्र जर जोडले तर जीवा एबी ला ओपी हे लंब असते. म्हणजेच वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. म्हणजेच कोन ओ पी ए हा 90 अंशाचा होईल आणि कोन ओ पी बी हा सुद्धा 90 अंशाचाच होईल. वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस. सी केंद्र असलेल्या वर्तुळात ए बी ही वर्तुळाची जीवा आहे. सीए आणि सीबी या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एक्स आणि वाय हे वर्तुळावरील कोणतेही दोन भिन्न बिंदू आहेत. रेख ए बी ही वर्तुळाची जीवा आहे. मग कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे आणि कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे. म्हणून या दोन्ही कंसांना जीवा ए बी चे संगत कंस असे म्हणतात. म्हणजे वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस. वर्तुळामध्ये जर जीवा आपण काढली तर त्या जीवेमध्ये वर्तुळाचे जे दोन कंस तयार होतात त्या दोन कंसांना त्या जीवेचे संगत कंस असे म्हणतात. किंवा जीवा ए बी ला त्या दोन कंसांची संगत जीवा असे म्हणतात. म्हणजे ए आणि बी हे जीवेचे अंत्यबिंदू दोन्ही कंसाचे सामायिक अंत्यबिंदू आहेत. पुढील गुणधर्म आपण बघूया. एकरूप कंस. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ओ ए आणि ओ बी ह्या त्रिज्या आहेत. एक्स हा वर्तुळावरील बिंदू आहे. म्हणजेच कोन ए ओ बी हा ए एक्स बी या कंसाने केलेला केंद्रीय कोन आहे. त्याचप्रमाणे कोन सी ओ डी हा कंस सी वाय डी ने केलेला केंद्रीय कोन आहे. जे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जर केंद्रीय कोनाची मापे समान असतील म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल एओबी म्हणजे माप कोन एओबी बरोबर माप कोन सीओडी ही समान असतील तर त्या केंद्रीय कोनाशी संगत कंस म्हणजेच कंस ए एक्स बी आणि कंस सी वाय डी या दोन कोनांची मापे सुद्धा समान असतात. जे माप कंस एक्स बी बरोबर माप कंस सी वाय डी म्हणजेच कंस ए एक्स बी एकरूप कंस सी वाय डी. जे एक्स बी कंस आणि सी वाय डी हे दोन्ही कंस एकरूप होतात. जे एकरूप कंस कशाला म्हणतात हे आपण लक्षात घेतलं. जर दोन कंसाने केलेले केंद्रीय कोन एकरूप असतील तर त्याच्याशी संगत असणारे वर्तुळ कंस एकरूप असतात. जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. कंसाचे माप हे केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते. आता त्याच्याशी संबंधित असणाऱ्या जर केंद्रीय कोनाची मापे समान असतील तर संगत कंस एकरूप असतात. म्हणजे त्या कंसाशी संगत असणाऱ्या जीवा सुद्धा एकरूप असतात. म्हणजे एकरूप जीवानी एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवानी केंद्राशी केलेले कोन एकरूपच असतात. वर्तुळ कंसाचे माप. आकृतीमध्ये ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे.
या वर्तुळामध्ये ए बी हा व्यास आहे, ओ सी ही त्रिज्या आहे. आता सी ए बी किंवा बी ए सी हा आंतरलिखित कोन आहे आणि बी सी हा आंतरखंडित कंस आहे. जे कोन आता या ठिकाणी दोन कंस तयार झाले. कंस बी सी हा एक कंस होईल आणि दुसरा कंस बी ए सी हा दुसरा एक कंस होईल. तर या बी सी कंसाने वर्तुळाच्या दुसऱ्या कंसामध्ये केलेला कोन म्हणजे कंसातील कोनाला अंतर्लिखित कोन म्हणतात आणि ज्या कंसाने कोन केलेला आहे त्या कंसाला आंतरखंडित कंस म्हणतात. म्हणजे कोनाच्या अंतर्भागात असणारा कंस म्हणजे आंतरखंडित कंस. तर बघूया आपण कोन बीओसी माप कोन बीओसी या कोनाचं माप त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कंसाच्या मापा इतके असते. आपण मागील गुणधर्मामध्ये पाहिलेलं आहे. जेच माप कोन बीओसी बरोबर माप कंस बीसी माप कंस एसीबी माप कंस एसीबी हा कंस आणि माप कंस एडीबी हे दोन्ही अर्धवर्तुळ कंस आहेत आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 अंश असते. मेजरमेंट ऑफ अँगल बीएसी आंतरलिखित कोन. या आंतरलिखित कोनाचे माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल बीएसी इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क कंस बीसी जे बीसी कंसाच्या निम्मे माप या आंतरलिखित कोनाचे असते. आंतरलिखित कोनाचे माप हे आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते. एकाच कंसाने केलेले कोन एकरूप असतात. तर इथं बीसी या कंसाने केलेला कोन बीएसी हा एक कोन आहे आणि बीसी या कंसाने केलेला दुसरा कोन बीडीसी हा कोन आहे आणि हे दोन्ही कोन समान मापाचेच असतात, एकरूप असतात. वर्तुळाचे अंशात्मक माप 360 अंश असते आणि अर्धवर्तुळाचे माप 180 अंश असते. पहिलं उदाहरण आपण बघूया. यावरील पी केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा एबी ची लांबी 13 सेमी आहे. रेख पी क्यू लंब जीवा एबी असेल तर लेंथ क्यूबी काढा. ऑप्शन्स दिलेले आहेत 7.5 सेमी, 6.5 सेमी, 26 सेमी, 5.5 सेमी. पी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जीवा एबी दिलेले आहे आणि रेख पी क्यू लंब जीवा एबी हे दिलेलं आहे. आपल्याला एबी ची लांबी आपल्याला दिलेली आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतोय आपल्याला गुणधर्म माहित आहे. एबी बरोबर 13 असेल तर क्यू ए आणि क्यू बी यांची लांबी समान असणार आहे आणि ती एबी च्या निम्मी असणार आहे. म्हणून क्यू ए बरोबर क्यू बी बरोबर एबी छेद 2. एबी ची किंमत 13 आहे. 13/2 म्हणजे 6.5 म्हणजेच क्यूबी बरोबर 6.5 सेमी. ऑप्शन नंबर 2. पुढील उदाहरण क्रमांक 2. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 24 सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 9 सेमी अंतरावर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? ऑप्शन्स आहेत 9 सेमी, 12 सेमी, 15 सेमी आणि 18 सेमी. तर ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये ए बी ही वर्तुळाची जीवा दिलेल्या वर्तुळाच्या जीवेची लांबी 24 सेमी आहे आणि या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर 9 आहे, 9 सेमी आहे. गुणधर्म आपल्याला माहित आहे, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून पी ए बरोबर ए बी छेद 2 बरोबर
ए बी ची लांबी 24 आहे, 24/2 बरोबर 12, म्हणजे पीए ची लांबी 12 आली. ओपी 9 दिलेला आहे, ओपी 9 आहे, पीए 12 आहे आणि पीबी सुद्धा 12 येईल. आपल्याला वर्तुळाची त्रिज्या विचारलेली आहे, म्हणजे ओए ची लांबी आपल्याला काढायची आहे. ओए बरोबर किती? आता पायथागोरसचा गुणधर्म वापरूया. पायथागोरसच्या गुणधर्मानुसार त्रिज्येचा वर्ग काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा तर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत असतो. ओए वर्ग बरोबर एपी वर्ग अधिक ओपी वर्ग. एपी किंमत आपण काढलेली आहे 12, म्हणून ओए वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक ओपी 9 दिलेला आहे. 9चा वर्ग बरोबर 12चा वर्ग 144 अधिक 9चा वर्ग 81. 144 अधिक 81 बरोबर ओए वर्ग बरोबर 225. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया, म्हणून ओए बरोबर 15 सेमी येईल. ऑप्शन नंबर 3. जी वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी असेल. पुढील उदाहरण क्रमांक 3. सी केंद्र असलेल्या सोबतच्या वर्तुळात मेजरमेंट ऑफ अँगल पी आर एस बरोबर 55 अंश असेल तर मेजरमेंट ऑफ अँगल पी एस क्यू बरोबर किती? ही आकृती तुम्हाला सोबत दिलेली आहे. सी केंद्र असलेलं वर्तुळ आहे, त्यानंतर क्यू एस हा व्यास आहे, पी आर एस या कोणाचं माप तुम्हाला 55 अंश दिलेलं आहे, तर कोण पी एस क्यू आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत 55 अंश, 40 अंश, 45 अंश आणि 35 अंश. आंतरलिखित कोणाचे माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल पी आर एस बरोबर पी आर एस या आंतरलिखित कोणाचा संबंधित असणारा आंतरखंडित कंस पी एस आहे, जे पी एस या कंसाच्या मापाच्या निम्मे. 1/2 मेजरमेंट ऑफ कंस पी एस. आता कंस पी एस चं माप काढायचं आहे. पी आर एस चं माप 55 दिलेलं आहे, 2 55 ला गुणिले होईल, म्हणजे मेजरमेंट ऑफ कंस पी एस बरोबर 2 गुणिले 55 बरोबर 110 अंश. म्हणजे पी एस या कंसाचं माप 110 अंश मिळालं. क्यू पी एस हे अर्धवर्तुळ आहे, अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 अंश असतं. जर पी एस 110 असेल तर पी क्यू चं माप किती असेल आपल्याला काढता येईल. मेजरमेंट ऑफ कंस पी क्यू बरोबर मेजरमेंट ऑफ कंस एस पी क्यू अर्धवर्तुळ वजा मेजरमेंट ऑफ कंस पी एस या कंसाचं माप आपल्याला दिलेलं आहे. एस पी क्यू अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 आणि पी एस कंसाचं माप 110 आपण काढलेलं आहे. 180 वजा 110 बरोबर 70 अंश हे पी क्यू या कंसाचं माप असेल. जर पी क्यू या कंसाने आंतरलिखित केलेला कोण पी एस क्यू आहे, जर या कोणाचं माप किती असेल मग ते आपल्याला काढायचं आहे. आंतरलिखित कोणाचे माप आंतरखंडित कंसाच्या मापाचे निम्मे असते, म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल पी एस क्यू बरोबर 1/2 मेजरमेंट ऑफ कंस पी क्यू. पी क्यूच माप आपल्याला काढलेलं आहे आपण 70 अंश, ते 1/2 गुणिले 70 अंश बरोबर 35 अंश असेल. ऑप्शन नंबर 4. अशा तऱ्हेने आज आपण वर्तुळ आणि वर्तुळाचे घटक, वर्तुळाचे संबंध असणारे जीवेचे गुणधर्म, वर्तुळ कंस याविषयी आपण अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहिली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, मॅथ सक्सेस हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ रेग्युलर अभ्यासासाठी, स्कॉलरशिप आणि NUS परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असा आहे.